एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्या की ज्यावेळेस व्हीपी सिंगांनी मंडल आयोगाची स्थापना केली त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर केंद्रामध्ये राज्यसभेवर होते। व्हीपी सिंगांबरोबर बाळासाहेबांची दोस्ती होती आणि महाराष्ट्रामध्ये या मंडलच्या प्रश्नावरती दौरा करण्यासाठी बाळासाहेब व्हीपी सिंगांना घेऊन आलेले होते। या ठिकाणी उत्तरेतल्या राज्यांमध्ये ओबीसींचे मुख्यमंत्री झाले मंडल आयोगाच्या नंतर, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसींचा मुख्यमंत्री झाला नाही। याचं कारण असं आहे की या ठिकाणचं जे व्हीपी सिंगांच्या पक्षाचं नेतृत्व होतं हे उच्चवर्णीय होतं। त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाचा प्रसार करण्यासाठी, ओबीसींना जागृत करण्यासाठी आणि व्हीपी सिंगांना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी अपार त्यावेळेस कष्ट घेतले। मंडल आयोग आला, परंतु इतिहास जर का आपण जाणून घेतला तर परत हा जो मंडल आयोग व्हीपी सिंगांनी घोषित केलेला होता याच्या विरोधामध्ये देशामध्ये आत्मदहनाचं राजकारण उभं केलं गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली, ज्या केसला परत मंडल आयोग त्या ठिकाणी रोखण्यात आला आणि जेव्हा इंदिरा साहानी खटल्याचा निकाल लागला तेव्हा मंडल आयोगामध्ये बरीच काटछाट करून त्या ठिकाणी मंडल आयोग लागू झाला।